नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालाय। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला। चारमुंडी कंपनीमध्ये हा स्फोट झाला। 3 कामगारांचा त्यात मृत्यू झालाय। स्फोटामध्ये 3 कामगार जखमी झाल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। स्फोट झाल्यानंतरची आपण दृश्य यावेळेला पाहतोय। नागपूरमध्ये हीच ती कंपनी आहे ज्या ठिकाणी स्फोटकं बनवण्याचं काम सुरू होतं। याच कंपनीमध्ये स्फोट झाला आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। चारमुंडी कंपनीमध्ये हा स्फोट झाला। 3 कामगारांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। त्यानंतर लगेचच या ठिकाणी लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले होते। नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटानंतर धूर कशा प्रकारे त्या ठिकाणाहून बाहेर पडतोय ते आपण पाहतोय। तर एका बाजूला झालेलं नुकसानही दाखवणारी ही दृश्य। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। तुषार, चारमुंडी कंपनीत लागलेल्या स्फोटामध्ये आणि लागलेल्या आगीनंतर या क्षणाचे काय अपडेट्स आहेत? सध्याची जी माहिती येत आहे त्यामध्ये साधारण 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे। सोबतच 7 कामगार गंभीररीत्या जखमी असल्याची ही माहिती पुढे येते। त्यामध्ये तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। महत्त्वाची गोष्ट की नागपूर जिल्ह्यातील धामणा या गावामध्ये ही चारमुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे जी इंडस्ट्रियल स्फोटकं तयार करतात आणि या कंपनीमध्ये साधारण 1:30 वाजताच्या सुमारामध्ये ही घटना घडली। आता नेमकी घटना कशी घडली याबद्दल अजून तरी माहिती पुढे आली नाही। मात्र जेव्हा तिथे स्फोट झाला तेव्हा तिथले त्या इमारतीमध्ये तिथे साधारण 7 ते 8 कामगार काम करत असल्याची माहिती आहे आणि त्या 7 ते 8 कामगार हे संपूर्ण त्या स्फोटाच्या याच्यामध्ये आलेले आहेत। त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे ना, बाकी इतर जखमी आहे। मृतकांचा आकडा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे। सध्या स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि आता स्फोटानंतर जे जखमी झाले आहेत नागपूरला खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि सध्या जिथे जे कंपनीचं दार आहे त्या दारावर नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आहे। मात्र कंपनीच्या आतमध्ये कोणाला सोडलं जात नाही, कारण की ती स्फोटक तयार करणारी कंपनी असल्यामुळे आधीच ते संवेदनशील परिसर असतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत तणावाचं वातावरण तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या स्फोटात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू, 7 पेक्षा जास्त जण गंभीररीत्या जखमी, तर मृतांचा आकडा वाढण्याचं देखील अपडेट तुषार यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।